नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. अनुला समोसा ना खूप आवडतं. समोसाचं फक्त बाहेरचं खाते आणि आतमधलं अजिबात आवडत नाही तिला, आणि तिला आठवड्याला लागतोच. त्यामुळे अनुच्या पप्पांनी आमच्या सगळ्यांसाठीच आणलं होतं, तिच्यासाठी नाही आणत, सगळ्यांसाठीच आणतात येताना. तर छान असं ग्रोसरी आणली होती, भरपूर काय आणलं होतं. तर मी साडी का विअर केली आहे, तर मला जायचं होतं हळदी कुंकूसाठी. तुमच्या इकडे हळदी कुंकू सुरू झाले की नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तर संपत आलं, कारण 25 तारखेपर्यंतच आहे. तर आमच्या इथे ना आता रोज हळदी कुंकू चालणार, कारण सगळे वेगवेगळ्या दिवशी हळदी कुंकू ठेवतात. मागच्या वर्षी तर खूपच म्हणजे एन्जॉय झाला. आमच्या इथलचे मॅडम लोक येतात, तर भरपूर सारे आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या घरी एक एक दिवस होतं. त्यामुळे रोज कुठे ना कुठे असं म्हणजे फिरायला भारी वाटतं, किंवा रोज वेगवेगळी साडी नेसायला पण छान वाटतं. तर अनुला पण छान असं तयार केलं. चला मग आता मी जाते, माझे मिस्टर सोडवायला येणार आहेत, कारण अनु पण सोबत होती, त्यामुळे मग सोडवायला येणार होते. जास्त काही लांब नव्हतं, तरी पण आले सोडवायला. मग इथे वाण वगैरे दिलं, मग छान असे फोटोज व्हिडिओज काढले. इथं काल आलतेच आमच्या घरी, पण इथे गेल्याच्या नंतर थोडंसं भारी वाटतं. तर घरी आल्याच्या नंतर हिला अनुला असं डायनिंग टेबल सारखं झालं आहे ना, तर तिथंच ती जेवती, तिथंच ती अभ्यास पण करते. तर छान असं पॉपकॉर्न तिला आल्या मी करून दिलं होतं. मी चालत होते, पण माझ्या हातून अजिबात खायचं नव्हतं तिला. तिचं खेळायचं होतं आणि छान असा अभ्यास पण करत होती. पुस्तकं तिला अजिबात आवडत नाही, ती फाडून टाकते, म्हणून तिला पाटी पेन्सिलच दिली आहे. का तिथं पुस्तकं आहे, पण ते कालच दिलं होतं, तर लगेच फाडून टाकलं. इथं बाहेर चाललं होतं, काहीतरी वजन करत होतं, कशाचं करत होतं काय माहिती, त्याचं त्यालाच माहिती. विमानाने जायचं का तुला? विमानाने जातानाच वजन करते तर व्यायामसाठी काहीतरी त्याचं चाललं आहे, व्यायाम करायचा आहे, त्यामुळे मग लोड काहीतरी असा नाही का हात जिम मध्ये असं तसं. तर माझा इथे ना आता आले होते, त्यामुळे स्वयंपाक करायचा बाकी होता. सगळं ग्रोसरी वगैरे तसंच ठेवून मी गेले होते. भरपूर प्रकारचे त्यांनी अनुसाठी फक्त बॉबी आणायला लावली होती, तर एवढ्या प्रकारच्या बॉब्या त्यांनी आणल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे तळणीचे पदार्थ. आणि हे गुळाची म्हणजे गुळ असते ना, तर त्याची ही असं कॅन्डी सारखे लागते, छान आहे ते. आणि म्हणजे अनुला तर आवडलं. आणि हे एक काहीतरी आणलं होतं, तर हे वाण आता तिथं दिलं जिथं मी गेलते. नंतर आहे ना कालचं मुरमुऱ्या होत्या, थोड्याच होत्या, मग त्यांना मी मका पोहे आणि चिवड्याचं सगळं सामान आणायला लावलं. म्हणलं चला चिवडा होईन, कारण असं म्हणजे इव्हिनिंगच्या टायमाला किंवा स्नॅक्स म्हणून ॲज अ काहीतरी पाहिजे. मी सारखं करत असते शंकरपाळा करंजा काहीतरी, पण आता सगळं संपलं आहे. दिवाळीच्या नंतर खूप दिवस केलं होतं मी, पण आता सगळं संपलं आहे. त्याला चला म्हणलं ॲटलिस्ट चिवडा तरी करूया. सगळं सामान मी ग्रोसरी सगळं डब्यामध्ये भरून ठेवलं, आणि चला म्हणलं आता चिवडा तरी करूया ॲटलिस्ट, कारण आज स्वयंपाक नव्हता. मिस्टर जाणार होते बाहेर जेवायला. नॉनव्हेज म्हणलं की ते बाहेरच जातात, आणि आठवड्यातून एकदा तरी नॉनव्हेज त्यांना बाहेरच खातात. मी तर काही बनवत नाही अजिबात, कारण मी पहिल्यापासून व्हेजिटेरियन आहे, आणि मी आधीच म्हणलं होतं की मी अजिबात बनवणार नाही, काही भांडे वगैरे नाही घासणार. काल त्यांनी बिर्याणी आणली होती घरीच, मग त्यांचं खाल्लं त्यांनी, आणि त्या डब्यातच भेटते ना बिर्याणी, तर पार्सलमध्ये. तर मग त्या डब्यात तसंच फेकून दिला त्यांनी, त्यामुळे मग भांड्याचं वगैरे काही मी टेन्शन ही करत नाही. आणि आज मटण खावं वाटलं होतं, मग काय त्यांचे दोस्त वगैरे गेले सगळे, आठवड्यात एकदा तरी जातातच ते सगळे. मग स्वयंपाक नव्हता जास्त करायचा, कारण सकाळचा होता शिल्लक, मला फक्त भातच लावायचा होता. त्यामुळे मग म्हणलं चला चिवडा करूया, कारण रोज संध्याकाळचं भरपूर सारं हे असतं, आणि संध्याकाळच मला एनर्जी असते थोडीशी करायला, म्हणून सकाळचं काही अजिबात आवडत नाही. मग मका पोहे वगैरे त्यांनी आणलं होतं, मसाला वगैरे, तर मग ते आता सगळं तळून घेते. शेंगदाणे वगैरे जास्त टाकलं ना, मका पोहे शेंगदाणे टाकले ना, तरी पण तो म्हणजे ते पण भारी लागतं. पण आता मुरमुऱ्या पण होते माझ्याकडे, आणि बोरडांचं ते म्हणजे जे काही साहित्य असतं ते फेकून द्यावं नाही असं म्हणतात. ते खाली पडलं होतं, पण खाली मी फरशी वगैरे छान असं क्लीन केलं होतं, त्यामुळे काही एवढं हे नाही. मग फक्त डोक्यावरच टाकतात, त्यामुळे मी ते आता इथे यूज करणार आहे. पहिल्यांदा आता सगळे मी मका पोहे तळून घेते, आणि साईड बाय साईड माझं मिरची कापणं, कोथिंबीर कापणं, आणि लसूण बाकी काय काय लागते ना ते सगळं. आणि माझ्याकडे हा कढीपत्ता पण फ्रेश असतो, कारण माझ्या बाल्कनीमध्येच मी कढीपत्ता लावला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. खूप दिवस झाला मी बाल्कनीचा टूर नाही दिला, लवकरच देईल. आणि आयफोनचं स्टोरेज लगेच फुल होतं, लगेच म्हणजे मला ना व्हिडिओ काढायला त्यामुळे थोडंसं हे होतं, लगेच फुल होतं. म्हणजे 2 व्हिडिओ काढले तरी पण फुल होते, खूप कमी स्टोरेज आहे. आता मला आहे ना म्हणजे इतक्या दिवसातून आयफोन भेटला, आणि तो पण असा म्हणजे इतकं माझ्या नसीब. जाऊ दे आता काय सोडा तो विषय. पण मी कसंही करून म्हणजे अपलोड करते सगळे व्हिडिओज फोटोज, आणि त्याच्यानंतर व्हिडिओ शूट करते, त्याच्यानंतर परत इन्स्टॉल करते ॲप वगैरे. म्हणजे माझं इतकं स्ट्रगल चालू आहे ना सध्या, मी कोणाला सांगू शकत नाही. कोणाला सांगणार तरी कोणाला, आपल्याच नवीनच आयफोन घेतला आहे, त्यामुळे नवीन मोबाईल पण म्हणजे भेटणारच नाही मला तर लवकर. आणि यूट्यूबकडून तर अजून पेमेंट पण आलेलं नाही, त्यामुळे बघू आता कसं होईन, काय बघता येईल. माझं तर खूप सारे स्वप्न आहेत की माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट तेव्हा हे घेईन ते घेईन, पण यूट्यूबचे डॉलरच माझे पूर्ण होत नाही अजून. त्यामुळं जेव्हा होतील तेव्हा होतील, आणि मी अजिबातच खर्च करणार नाही आहे, कारण असं कंटिन्यू पेमेंट जेव्हा येईल ना, म्हणजे प्रत्येक महिन्याला तेव्हा कुठे खर्च करेल. म्हणजे जे $100 आता येतील माझ्या, जेव्हा येतील तेव्हा येतील, अजून अर्धे पण डॉलर झाले नाही तर.
ते माझ्या पूर्ण एका वर्षाची कमाई असणार आहे फक्त एवढीशी. त्यामुळे अजिबात इथं यूट्यूबमध्ये इतके कॉम्पिटिशन आहेत ना, त्यामुळे मला आहे ना व्हिडिओ बनवायला पण कधी कधी नको वाटतं. पण ठीक आहे, आता इथपर्यंत आले तर म्हणजे एवढं पण कोणाला पण भेटत नाही, तर इथपर्यंत आले तर पुढं तर जावंच लागेल. त्यामुळे मी कंटिन्यू करते व्हिडिओ. तुम्ही सगळे लोक अजिबातच सपोर्ट करत नाही, व्हिडिओला लाईक पण करत नाही. बघू शकता तुम्ही किती 2-3 लाईक आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा यार, थोडंसं मोटिवेशन भेटतं, बाकी काही नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते प्लीज लाईक करत जा, छान छान कमेंट्स करत जा, भारी वाटतं. हाईप करत जा. मोठ्या मोठ्या युट्यूबरला तुम्ही करता, जे म्हणजे मोठे असतात त्यांना काहीच गरज नसते, त्यांना ऑलरेडी भरपूर लाईक्स असतात, कमेंट्स असतात. तर त्या युट्यूबरला तुम्ही करता. पण जे छोटे असतात, जे काहीतरी घरातून करू पाहतात, त्यांना अजिबात तुम्ही सपोर्ट करणार नाहीत. ते कुठंतरी मनाला हे खटतं. पण बघू आता, तुम्ही सपोर्ट केला तरच मी पुढे जाऊ शकते, नाही तर काही होऊ शकत नाही. माझे सबस्क्रायबर भरपूर आहेत पण व्ह्यूवर्स अजिबात नाही येतं. म्हणजे किती कमी लोक माझे व्हिडिओ पाहतात, तुम्ही तर पाहतानच. जाऊ दे, चला सोडा विषय तो. माझं दुःख मी तुम्हाला शेअर केलं, रोज माझ्या मनामध्ये असते, आज तोंडातून बाहेर आलं. तर इथे ना बॉबी वगैरे मिस्टरांनी आणलंच होतं, तर म्हणला तू सगळ्यांपुरते बॉबी वगैरे तळया, कारण ते फ्रेश तळून खाल्लं तरच भारी आहे. तळण्याचे पदार्थ जास्त खाल्लं नाही पाहिजे. पण ठीक आहे, चला आम्हाला आवडतं त्यामुळे एवढं काय नाही. आणि महिन्यातून 2 महिन्यातून एकदा आणलं की ते महिनाभर पुरून जातात, कारण भरपूर 2-3 पॉकेट आणलेत त्यांनी. तर इथे मिरची, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता वगैरे सगळे मी छान असं तळून घेते. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि आपला जो मॅगी मसाला असतो ना, तो पण मी थोडंसं टाकते, कारण त्यांनी ना असं म्हणजे ते भारी लागतं. आणि अनु पण आवडीने खायते, त्यामुळे ना मसाला मी आवर्जून टाकते. आणि जो आपला चिवडा मसाला असतो तो तर मेन असतोच. बाकी मग थोडेसे पार मसाले आणि हळद ही टाकायची. बाकी मग छान असा चिवडा मी आता करून घेते, तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. बाकी सगळं तळून घेतलं आहे, फक्त आता आहे ना जे मसाले वगैरे आहेत ना, तेच मला थोडंसं तळून घ्यायचं आहे. ते तसंच पण टाकू शकतो आपण, तळल्याच्या नंतर नाही त्याचा स्मेल अजून म्हणजे अर्क जो असतो ना, तो अजून सगळ्या ह्यांना लागतो. त्यामुळे थोडंसं तेलामध्ये ते सगळं तळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सेकट टाकायचं. तर आता मला मुरमुऱ्या वगैरे सगळं मिक्स करायला मोठं भांडं लागत होतं, पण मी इतकी मूर्खपणा केला, ह्या छोट्या भांड्यातच मी सगळं मिक्स केलं. तर मला थोडंसं एक साईडला मीठ जास्त, एक साईडला मीठ कमी, असं. अनु वाजवू नको बेटा. बाकी अनुला पण छान असा चिवडा आवडला. छान असा चिवडा मी तयार करून घेतला आहे. भरपूर झाला आता, एवढं महिनाभर तर जाईन आरामात आम्हाला. पॉपकॉर्न आणि भरपूर काय होतं, आता एवढं सगळं खाल्ले ना, भूक तर नाहीच आहे, पण थोडंफार जेवल, थोड्या वेळाने भात करेल. तर आता ना हा ना थोडासा गरम आहे, त्यामुळे मी थोड्या वेळाने टाकेल, डब्यामध्ये वगैरे भरून ठेवेल. टेस्ट नंतर मी म्हणजे थोडंसं टेस्ट करता भरपूर असा खाल्ला, छान झाला होता. म्हणजे मला चिवडा खूप आवडतं, माझ्या मम्मीच्या हातचा चिवडा भरपूर आवडतो मला. याच्यामध्ये ॲक्च्युली शेव टाकायला पाहिजे होती, पण मी खूप घाईत केला, म्हणजे थोडंसं असं करून टाकूया, जेवढं लक्षात आहे तेवढं फक्त टाकलं. शेव पण करायला पाहिजे होते ॲक्च्युली, पण माझ्याकडे स्वऱ्या नाही आहे, त्यामुळे स्वराच्या ह्यानी मी नाही केली. तर नंतर नेक्स्ट टाईम करेल ना, तेव्हा छान असं करेल. पण आता एवढ्यात तर नाही लवकर करणार, महिनाभर पुरेल आता ह्या चिवडा सगळा. असा मी ना थोडासा गार झाला होता, मी आता ह्याचं झाकण काही लावणार नाही, कारण परत त्याला वाफ सुटेल. थोड्या वेळ असाच उघडा ठेवेल आणि त्याच्यानंतर मग त्याला छान असं झाकून ठेवेल. छान असा माझा चिवडा इथं रेडी झाला आहे. आणि आजचा व्हिडिओ पण इथे माझा संपत आहे. बोलता सगळं माझं काम आवरलं, आता फक्त भात करायचं आम्हाला. संध्याकाळचं जेवण आमच्या फक्त दोघांपुरतं, भैया, मी आणि अनु. बाकी मिस्टर तर बाहेर गेले आहे, तुम्हाला सांगितलंच. चला मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हाईप देखील नक्की करा. तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन भेटतं मला एका लाईकमुळे. तुम्हाला वाटतं की मला पैसे वगैरे भेटतं, तर नाही, अजून यूट्यूबकडे 1 रुपया नाही भेटला मला. त्यामुळे प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही खूप मेन आहात आपल्या चॅनलसाठी, माझ्यासाठी. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.